नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये कोणत्याही कोर्ससाठी जेव्हा आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असतं त्याआधी रजिस्ट्रेशन करावं लागतं, ठीक आहे. पण त्या रजिस्ट्रेशन करण्यामध्ये जर चूक झाली तर आपला अर्ज हा रद्द केला जातो. त्यामुळे तो बिनचूक मोबाईलवरून कसा भरता येईल, ठीक आहे, मोबाईलवरून घरच्या घरी तुम्ही कसा भरू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, ठीक आहे. तर अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुमचं गुगल या ठिकाणी ऑन करायचं आहे आणि त्या ठिकाणी फक्त YCMOU सर्च करून घ्यायचं आहे, ठीक आहे. YCMOU सर्च केलं की त्यावर जी पहिलीच वेबसाईट या ठिकाणी येणार आहे YCMOU.digitaluniversity.ac, ठीक आहे, त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी वेबसाईट ओपन झालेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन, क्लिक हिअर ॲडमिशन हे या ठिकाणी टॅब दिसतो, ठीक आहे. इथूनही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता किंवा जे वरती तुम्हाला काही टॅब दिसतात तिथेही ॲडमिशन हा टॅब असतो, तिथेहूनही तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, ठीक आहे. त्यावर पहिल्यांदा क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन महत्त्वाचे टॅब दिसतात. एक म्हणजे ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज सादर करायचा असतो, ठीक आहे, आणि दुसरं म्हणजे प्रॉस्पेक्टस, माहिती पुस्तिका. तर सर्वात आधी तुम्ही माहिती पुस्तिका यावर दाबून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला विविध ज्या माहिती पुस्तिका दिसतात, MA मराठी, MA हिंदी वगैरे, ठीक आहे, PG डिग्री लेवल प्रोग्राम असतात आणि त्यानंतर खाली या ठिकाणी डिग्री लेवल प्रोग्राम, ठीक आहे, G01 BA, बॅचलर ऑफ आर्ट्स, उर्दू मीडियम, मराठी मीडियम, ठीक आहे. हे सर्व या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. म्हणजे ज्या कोर्सला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल त्या कोर्सची माहिती पुस्तिका आधी वाचून घ्यायची आहे. त्यासाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहे, फी किती आहे, हे सगळं पाहून घ्यायचं आहे, ठीक आहे. हे सर्व पाहून घेतल्यानंतर मग त्या ठिकाणी बॅक येऊन इथे ऑनलाईन अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला दोन टॅब दिसतात, फ्रेशर स्टुडंट आणि रजिस्टर्ड स्टुडंट. तर आता हा रजिस्टर्ड स्टुडंट कोणासाठी असतो, तर जे फर्स्ट इयरला ऑलरेडी आहेत आणि त्यांना सेकंड इयर किंवा थर्ड इयरला जायचं आहे त्यांच्यासाठी रजिस्टर्ड स्टुडंट हा टॅब असतो. पण ज्यांनी BA BCom कंप्लीट केलेलं आहे त्यांनी रजिस्टर्ड स्टुडंटवर जायचं नाही आहे, त्यांनी फ्रेशर स्टुडंटवर जायचं आहे, पुन्हा ॲडमिशन घ्यायचं आहे. म्हणजे ज्यांना MAला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी पुन्हा फ्रेशर स्टुडंट म्हणून या ठिकाणी करायचं आहे, ठीक आहे. तर या फ्रेशर स्टुडंट त्यावर आपण क्लिक करतो आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन शेड्यूल असतं, हे बघा कोपऱ्यात या ठिकाणी दिसते तुम्हाला ॲप्लिकेशन शेड्यूल. यावर क्लिक करून या ठिकाणी तुम्ही विविध कोर्स असतात ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ठीक आहे. या ठिकाणी तुमचा कोर्स किती आहे, या ठिकाणी अजून किती दिवस शिल्लक आहे ते 15 days रिमेन या ठिकाणी दिलेलं आहे, हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. यानंतर इकडे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याचं म्हणजे कुठे कुठे तो कोर्स उपलब्ध आहे ते तुम्ही पाहू शकता. फॉर एक्झाम्पल तर मी तुम्हाला सांगतो की G01 BA आपण घेऊया, जो ठीक आहे, हे बघा G01 BA बॅचलर ऑफ आर्ट्स. या व्ह्यू या बटनावर तुम्ही जसं क्लिक करता तसं संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात, एखाद्या गावात, ठीक आहे, सिटीमध्ये कुठे आहे हे या ठिकाणी तुम्हाला दिसतं. त्याचा पत्ता देखील तुम्हाला इथं पूर्ण दिसतो आणि त्यांचा जो कोड आहे, स्टडी सेंटर कोड आहे तो, आणि त्यांच्याकडे किती जागा अवेलेबल आहे, टोटल इंटेक किती आहे तो या ठिकाणी तुम्हाला दिसतो, ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही ते पाहून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही न्यू युजर रजिस्टर यावर सर्वात आधी क्लिक करायचं आहे. ह्या काही या ठिकाणी सूचना असतात त्या वाचून घ्यायच्यात आणि ओके करायचं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव, ते नाव परत भरून घ्यायचं आहे, ठीक आहे. या ठिकाणी सर्व हे टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर द्यायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर चालू आहे आणि त्याला WhatsApp अटॅच आहे, ठीक आहे, असा नंबर या ठिकाणी द्यायचा आहे. आणि सेंड OTP करून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. ईमेल ID टाकायचा आहे, त्याच्यावर देखील सेंड OTP करून तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून ॲक्सेप्ट जसं तुम्ही करता तसं तुमच्या मोबाईलवर एक तुम्हाला युजर ID त्यांनी पाठवलेला असतो, ठीक आहे. हा जो युजर ID लॉग इन ID आहे ना, हा तुमच्या मोबाईल नंबरवर मेसेजद्वारे आणि ईमेलद्वारे पाठवला जातो. एक मेसेज येतो आणि एक ईमेल देखील येतो, ठीक आहे. आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केलेला असतो मागे
त्या ठिकाणी तो पासवर्ड हे सगळं या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता ते मी टाकून घेतो आणि मग तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. ठीक आहे. तर या ठिकाणी लॉग इन ID आणि पासवर्ड मी टाकलेला आहे, खाली कॅप्चा देखील टाकलेला आहे आणि या ठिकाणी मी आता लॉग इन करत आहे. ठीक आहे. या ठिकाणी मी लॉग इन केलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी काही की पॉईंट्स या ठिकाणी दिलेले असतात, ते वाचून घ्यायचेत आणि ओके करून घ्यायचे. ठीक आहे. ओके केल्यानंतर या ठिकाणी मी आधी माहिती भरून ठेवलेली आहे, जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून. परंतु तुम्हाला कसं करायचं हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. ठीक आहे. तुमचं आडनाव या ठिकाणी पहिल्यांदा टाकायचं आहे, तुमचं नाव, त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, मधलं नाव. ठीक आहे. या ठिकाणी पाहून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना दिसत नसेल, ठीक आहे, त्यांनी तुमच्या मोबाईलमध्ये व्हिडिओची क्वालिटी, व्हिडिओ रिझोल्युशन वाढवून घ्यायचं आहे. ठीक आहे. ते 360 असेल तर 480 720पर्यंत वाढवून घ्या, तेव्हाच तुम्हाला क्लिअर दिसणार आहे. ठीक आहे. ओके. तर या ठिकाणी तुमच्या आईचं नाव मराठी भाषेमध्ये, ठीक आहे, तुमचं पूर्ण नाव मराठी भाषेमध्ये व्यवस्थित टाकायचं आहे. ठीक आहे. कारण इथे जे नाव तुम्ही टाकणार आहात तेच तुमच्या सर्टिफिकेटवर, मार्कशीटवर येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न करता टाकायचं आहे. ठीक आहे. ही सर्व माहिती टाकून घ्यायची. तुमचं लिंग टाकायचं आहे, जन्मस्थान, मातृभाषा, वैवाहिक स्थिती वगैरे टाकून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट DEB ID आणि ABC ID हा टाकायचा आहे. क्रिएट आधी करून घ्या. ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर आधी ABC ID क्रिएट करायचा आहे. ABC ID क्रिएट करण्यासाठी तुम्ही डिजिलॉकर, ठीक आहे, डिजिलॉकर हे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये त्यामध्ये ABC ID असतो, अपार ID ABC ID असतो, त्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपलं जे विद्यापीठ आहे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, ते निवडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुमचा लगेच 1 मिनिटामध्ये ABC ID तयार होतो. तो ABC ID ते टाकायचा आहे आणि त्या ABC IDद्वारे DEB ID तयार केला जातो. ठीक आहे. तो इथं क्लिक हिअर टू गेट DEB ID त्यावर क्लिक केलं तर ABC ID टाकायचा आणि DEB ID मिळवायचा. ते दोन्ही ID या ठिकाणी टाकल्यानंतर नेक्स्ट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला येईल सबमिटेड सक्सेसफुली. ओके. त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी ॲड्रेस डिटेल्स, तुमचे ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. ठीक आहे. मोबाईल नंबर वगैरे टाकून घ्यायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. ओके. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन आणि डोमेसाईल स्टेट आपला आहे महाराष्ट्र. परत नेक्स्ट. ओके. इकॉनॉमिकल तुमची कॅटेगरी टाकून घ्यायची आहे. आता माझी कॅटेगरी जनरल आहे, त्यामुळे मी जनरल टाकलेली आहे. EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शनमध्ये मोडता काय ते यस नो वगैरे काय असेल ते तुम्ही करून घ्या आणि त्यानंतर पुन्हा नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढच्या स्टेपमध्ये 5व्या स्टेपमध्ये स्पेशली एबल पर्सन म्हणजे तुम्ही PWD आहात की नाही वगैरे हे त्या ठिकाणी पॅरलल रिझर्वेशन आहे की नाही या ठिकाणी निवडून नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर क्वालिफिकेशन डिटेल्स टाकत असताना सर्वात आधी SSC निवडायचं आहे, त्यानंतर HSC निवडायचं आहे आणि त्यानंतर तुमची डिग्री निवडायची. ठीक आहे. या ठिकाणी मी खाली भरलेलं आहे, तुम्हाला सरळ दाखवत होते. ठीक आहे. या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्वालिफिकेशन टाईपमध्ये क्लिक SSC आधी निवडायचं आहे. त्यानंतर हे सर्व तुम्ही भरून घ्याल. ठीक आहे. मार्कशीट नंबर टाकायचा आहे, इयर मंथ वगैरे टाकायचं आहे. या ठिकाणी मी जे खाली भरलं आहे ते तुम्हाला सरळ दाखवतो. हे बघा, SSC, त्यानंतर महाराष्ट्र इंडियन बोर्ड आहे, त्यानंतर जे बोर्ड आणि युनिव्हर्सिटी आपली आहे ती आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे. ठीक आहे. शाळेचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. तुमची रिझल्ट ऑफ डेट किती आहे ते टाकायची आहे. सीट नंबर टाकायचा आहे आणि मार्कशीट नंबर टाकायचा आहे तुमचा, जो मार्कशीटवर असतो. सर्व डॉक्युमेंट जवळ घेऊन बसायचे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. आउट ऑफ मार्क्स किती होते, त्यानंतर ऑब्टेन किती केलेत, पर्सेंटेज ॲटोमॅटिक येतात आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. अशाच पद्धतीने HSCचं भरून घ्यायचं आणि शेवटी डिग्रीचं. या ठिकाणी महत्त्वाचं आहे, व्यवस्थित ऐका. जे आत्ताच जून-जुलैमध्ये पास झालेले असतील त्यांचे मार्कशीट आलेले नसतील, त्यामुळे आपल्याला पुढे मार्कशीट नंबर टाकायचा असतो. ठीक आहे. मग मार्कशीट नंबरच्या जागेवर काय टाकू शकता तुम्ही, तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. काही कन्फर्म आहे, हे मी स्वतः विद्यापीठात जाऊन विचारलेलं आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. जसं वरती या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी आपण मार्कशीट नंबर टाकत होतो ना SSC आणि HSCला, त्या ठिकाणी तुम्ही तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. येते लक्षात. हे सर्व टाकल्यानंतर ज्यांची PG झाली असेल त्यांनी PG पण टाकू शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्याच्यानंतर हे बघा, या ठिकाणी सरळ लिहिलं आहे, आपण चालू शैक्षणिक वर्षात पारंपरिक म्हणजे रेग्युलर किंवा ओपन युनिव्हर्सिटीमध्ये पदव्युत्तर पदवी शिक्षणाचे प्रवेशित विद्यार्थी आहात का, म्हणजे तुम्ही ड्युअल डिग्री घेताय का असं त्यांना सरळ म्हणायचं आहे. डबल डिग्री घेताय का, तर नाही, तर नो करायचं आहे. यस असेल तर यस करायचं आहे. ठीक आहे.
पुढे वर्क एक्सपिरियन्स वगैरे काही आहे का, तुमची इन्कम काय आहे, वडील काय करतात, ठीक आहे, हे सगळं ओके करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे. आणि नेक्स्ट केल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमचा फोटो आणि सही निवडून घ्यायची आहे. ठीक आहे, हे बघा या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की अपलोड फोटोग्राफ 5 KB ते 1024 KB. ठीक आहे, म्हणजे इन शॉर्ट 5 KB ते 1 MB तुमचा फोटोची साईज असली पाहिजे. आणि सिग्नेचर ही 5 KB ते 512, म्हणजे 5 KB ते अर्धा MB. ठीक आहे, 5 KB ते 512 KB असंच म्हणूया आपण. एवढ्या याच्यामध्ये तुमची साईज असली पाहिजे सिग्नेचरची, सहीची, स्वाक्षरीची. ठीक आहे, ते करून या ठिकाणी जसं तुम्ही नेक्स्ट करता तसं या ठिकाणी संपूर्ण फॉर्म या ठिकाणी तुमचा ओपन होणार आहे हे शेवटचं झाल्यानंतर. ठीक आहे, एक्स्ट्रा करिक्युलर काही ॲक्टिव्हिटी असतील ते टाकायच्या आहेत. वोटर ID वगैरे काही तुमचा पॅन कार्ड वगैरे असेल ते टाकून घ्यायचं आहे. ब्लड ग्रुप टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. ठीक आहे, हे सगळं सेव्ह झाल्यानंतर तुमचा फायनल या ठिकाणी फॉर्मची समरी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने फॉर्मची समरी तुम्हाला दिसणार आहे. ही सर्व समरी एकदा पुन्हा वाचून घ्यायची आहे आणि समरी वाचल्यानंतर फायनल सबमिट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला फायनल सबमिट या ठिकाणी करायचं आहे. हे बघा या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी सबमिट करायचं आहे. ठीक आहे, फायनल सबमिट केल्यानंतर ओके करायचं आहे. आणि या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला सर्व हे येतील. ठीक आहे, सर्व प्रोग्राम तुम्हाला या ठिकाणी येणार आहे. कोणकोणत्या प्रोग्रामला तुम्ही ॲडमिशन घेऊ शकताय. मग या ठिकाणी तुम्ही एखाद्या प्रोग्रामला या ठिकाणी क्लिक करून ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, आणि यानंतर MA ला ॲडमिशन मला घ्यायचं आहे, त्यामुळे MA ला ॲडमिशन कसं घ्यायचं याचा व्हिडिओ मी लवकरच वेगळा बनवणार आहे. ह्याच व्हिडिओमध्ये जर ते केलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे MA ला ॲडमिशन कसं घ्यायचं याचा आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहे लवकरच. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.